एका कलाकाराने आम्हाला सांगितलं होतं की खूप जास्त आम्ही नॉर्मल झालो तर लोकांचं वागणं, लाईक समटाइम्स पीपल इन्सल्ट यू, समटाइम्स दे से समथिंग अबाउट यू, त्यामुळे ते त्या शेलमध्ये जातात. तर अशी काही कारणं तुम्हाला जेन्युइन वाटतात का, ज्या कारणांमुळे कलाकार असे होतात फेमस झाल्यावर? प्रत्येक कलाकार माणूस आहे. कलाकार नंतर आधी त्यालाही भावभावना आहेत, त्यालाही त्याची वेळ आहे, त्याची गोष्ट आहे. त्यामुळे तो त्याच्या एका झोनमध्ये असतो. मायबाप रसिक प्रेक्षकांचं काय गडबड होते माहिती आहे का? त्यांना तो टीव्हीत दिसतो ना, त्याला इथे पण तसाच आहे तो. "अरे थांब जरा, थांब, थांब, थांब." तो जरा वेगळं आहे त्याचं काहीतरी. म्हणजे माझंही कधी-कधी होतं, मला कोणतरी अचानक फोन आला होता आणि मी काहीतरी फोनवर काहीतरी एक सीरियस इन्सिडेंट झालेला आणि कोणतरी फोटो काढा. त्याला बोललो, "सर 2 मिनिटाचा फोन संपवतो." "अरे भाव खातो रे एवढं काय?" आता त्याला कसं सांगू, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि काहीतरी चाललंय. तर ते त्यांचं इन्स्टंट असतं यार. त्यांना वाटतं की तुम्ही जे सिनेमात असे असतात तसेच राहा. तर तसं राहण्याचा प्रयत्न करतो, पण कधी-कधी होतं ते. बाकी सगळेच प्रेक्षक, म्हणजे मी सेकंड क्लासला जायचो तेव्हा ट्रेनने, तेव्हा ते "अरे भाई क्या बात है!" असे वगैरे भेटायचे. नंतर फर्स्ट क्लास जायला लागलो तर सगळे असे गुड वर्क असे बोलतात. त्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षक आपापल्या पद्धतीने रिएक्शन होत असतात. असं काही नाही, उलट आपल्याला बरं वाटतं ते. कोणी तुम्हाला हार्म करत नाही. त्यांना तो 1 सेकंड, मला वाटतं काय, आता तर मीच फोटो काढतो. फोटो काढायला 1 सेकंड लागतो फोटो काढायला. देऊन टाकायचा, चला पुढं. पण असं मला कधीतरी पण अनुभवून आला. ते किती काढणार? कुठेतरी तुम्हाला सर म्हणजे पण नाही येत का तो कंटाळा, की ते असं की अभी करणाही सर पण करावंच तुम्ही लागणार जन्माला कसं? आलात तेव्हा तुमचं नाव तुमच्या घरच्यांना सोडून कोणाला माहीत नव्हतं. आज त्यांच्यामुळे जगभरात तुमचं नाव होतं आणि त्या लोकांना काय हवं असतं? 1 सेकंड द्या की, एवढं काय? एक जाऊ शकतो आपण, तेवढंच आहे, बाकी काय नाही. जिथे मेलाच भरलाय आणि तिकडून लोकं फाडतीलच कपडे, तिथे बाउन्सर असतातच रे. पण जे आणि मराठी मराठी नटांची ही स्पेशालिटी आहे सर. तुम्हाला प्रत्येक कलाकार आपला वाटतो. कुठलाही प्रेक्षक त्या कलाकार भाई आपला आहे काय ह्या लेवलला करू शकतो तो. हे हे कनेक्शन हे माझं नाही. हे स्वर्गीय दादा कोंडके सर, स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सर, जेवढे मराठी कलाकार झाले ते कनेक्ट का 75 आठवडे चालले आहे दादा कोंडके सरांचे सिनेमे. 25 मिनिट का चालले? कारण ते त्यांचं कनेक्शन होतं ना भाई, बार-बार, परत-परत बघूया, परत-परत बघूया. तर ते ती ही आमची परंपरा नाही ही, म्हणजे महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांपासून परत भरत जाधव सरांपासून सगळ्यांनी परंपरा, सगळ्यांना सगळे प्रेम सगळं.